शुभ सकाळ मंडळी. तर आजची सुरुवात झालेली असा किचनमधनं आणि मस्तपैकी नाश्ता बनता असा आणि तो असा आमच्या हातचा मैसूर मसाला डोसो आणि त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षाही स्पेशल वहिनींच्या हातचा सांबार, जा की प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल ते बनवतात. रेसिपी वगैरे दाखवलंच नाही असं काय सांगा नको, कारण तितकं काय वेळ नाही होतो. तर बनवून झालेला तर कसा बनला तरी दाखव देतो. भारी टेक्स्चर आणि वास तर खूप मस्त येता ना, मस्त. तर येवा आजचा नाश्ता करू आणि याच्या पुढचं काय प्लॅन, कुठे जायचं आता हो? मित्राकडे संध्याकाळी. आता बोरिवलीला जाऊया ना. तर काल दादरची खरेदी जरा लवकर आवर्ती घ्यायची लागली, उशीर झालो त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे काही गोष्टी होत्या ते आम्ही ठरवलं बोरिवली स्टेशनला घेऊया, कारण आमका बोरिवली स्टेशन जवळ पडता आहे ना. आणि काही गोष्टी ठराविक ठिकाणीच चांगल्या मिळतात, तर ते आम्ही तसे घेतो. कारण म्हटली की सगळेच मार्केटा फिरतात, मालाडला गेली, दादरला गेली, तर काही गोष्टी दादरला चांगल्या मिळतात, काही गोष्टी मालाडला चांगल्या मिळतात. तर त्या ठिकाणी आम्ही जातो, जवळपास जी काय मार्केट असतं तिथे. तर त्याच्यासाठी आज जातो बोरिवली स्टेशन आणि बोरिवलीचं मार्केट पण तुमका आजच्या ब्लॉगमध्ये बघू मिळतं. चला आधी तयार होऊया आणि मग जाऊया बोरिवली. कोणतं येतंय तुला, ओळखला नाही तू? इडली नाहीये, इडली आणि सांबार. डोसा आहे, डोसा. पण सांबार बाई ह्याच्यात सांगित असता काकीन बनवलेला सांबार. तर मंडळी आम्ही कधी काय सांबार बनवलो नाही, वहिनीच बनवतात कायम. मागे एकदा गावाकडे इल्ले तेव्हा त्यांनी बनवलेली आणि ह्यांनी खाल्ले आणि त्यासून आम्ही कधी काय केले इडली किंवा डोसो काय सांबार नाही बनवलं करताला. आता बरोबर त्याचा वाचन कळला की काहीतरी तो ओळखीचा, पहिल्यांदा आठवत नव्हता काय. त्या कडे बसली आहे बाई. खाण्याच्या बाबतीत परंपरागत खानदानी चालत इल्ला सगळं असं चवीचं आणि भारी भारी खावखाय असतात. पुतणीची फरमाईश इडली होई, लगेच इडली बनली आहे बघा. मजा बाबा. चहा पावडरचं डबो काय म्हणतात तो, जपून ठेवलं चमचो त्याच्यापेक्षा मोठ्या सुनबाईंकडे जपून ठेवलेलो अजून असलेलो हो चहा पावडर. किती दिवस झाली हो? पिढी जात असं बाई का माझ्या मागला असतालाच तुम्ही ती सोय डब्बा त्यांनी अजून जपान ठेवलेली बहिणीने. कमाल. चमचो तर त्याच्यातलं भारी असो. कोणाकोणाकडे हा असलो डबो म्हणजे का आतमध्ये डबल दाखवणा चहा पावडरचा. तुपाचा डबा होतो तो, तेव्हा बाबा तूप आणत ना त्याच तो. पण ह्याच्यामुळे चहा पावडरचं जवळ जाणार नाही खरोखर. ह्या म्हणजे हा एक लावला डबल जातात म्हणाल तुम्ही तो वापरला. भारी नाश्ता लावली मी. इडली सांबार. बहिणी भारीच. ऐकला तो भारीच सांबार, एक नंबर. सुख सुख म्हणतात आणि दुसरा काय. दादाला दे टोपी, दादाला दे टोपी घाल लागते. परत एकदा बोरवली वजिरानाका, बोरवली मेट्रो स्टेशन, मेट्रोतनं आम्ही गेलो आता चललो मार्केटला. परत एकदा आम्ही गेलो भांड्यांच्या दुकानात, कारण दादरला काल आमका काय व्हायला असा इडलीचा भांडा मिळत नाही. इकडे बघूया आता मिळतात. चप्पल काढूची सवय झाली. गावचे संस्कार काय करतो हा असं आता गोलवाला येतो ना आपल्याकडे, तसं तासवाला नाही. ब्लेड सारखं येतं तसं नाही. नको, हा उलट चांगला. हा चांगला येतो.
नाही आमच्याकडे आता होता त्याला त्याचे ते खाच होते ना असे त्याच्यामुळे जास्त जोरात स्पायस होतो असं नाही आवडत जरा बरा तुम्ही जाण करा आम्हाला काय कळतं नाही हां असंच ना ते नुसतं आहे हां जोडायचं आहे ते. 5 10 15 येते तिला सगळ्याला नॉप येणार ना वरती हां नॉप ते लावून पकडायला द्यायचं. ठीक आहे आपण ते वरचं न लावता मोदक ठेवू शकतो हां एक कमी ठेवू हे आहे हे ना काय मोदकासाठी ही स्थिती आहे ना मोदकासाठी आहे ना हा आहे काय विषय नाही मोदक करू शकतो आलूवडी करू शकतो तुम्ही कोथिंबीर वडी पकडा हे यांना माहिती आहे सगळं हो ते काय बनवून घालत नाही आम्हाला त्यांना काय येत नाही उगाच का ते एका मी बांबूचं हे लावलं हँडल त्याच्यातलं आहे आणि हे प्लास्टिकमधनं जाताला तो मस्त आपण किंमत जरा जास्तच आहे ना अरे घटमुट आहे काय ते. मस्त आहे बस ना इनको दोनों का ऐसे ही ही जोरात मारणार मला ते तुटलं नाही पाहिजे माझ्याकडे बघून वाटतंय तुम्हाला मी मारेन नाही, वाटत नाही मी मी तरी किती मारणार साधी बोळी मी किती साधी बोळी वो गरीब मुझे आहे. चाहिए छोटा वाला छोट्यावाला तू घेते तुला हवा आहे नाही मला नको तुम्हाला हा हे छोटा बरा आहे ना आम्हाला बघा ते. फायनली इडलीचा भांडा आमचा पॅक झालेला आणि आता आपण लवकरच इडली करू कारण किती मग आता 2-3 महिने झाले ना आता इडली करूकच नाही असा भांडा खराब झाला आहे आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नाश्ता इडलीचं बनवू आणि वहिनींका पण आवडलं तर वहिनी पण घेऊन टाकतील नवला झाड कसला आता शिल्लक ठेवल्याने या नशीब आणि ती बघ कोण आईस्क्रीमच आहे ते उगा, चित्र बघून सांगू काय आईस्क्रीमच घेऊया आईस्क्रीम घे दोघांना दोघांना आईस्क्रीम घे आपण ज्यूस घेऊया दाखव काय ते चमच्याने खा कसलं बघू दाखव मला दाखव तरी काय बघूया फालुदा कसला आहे चॉकलेट फालुदा आहे बाकीचं चमच्याने खायचं दूध आहे त्याने खायचं पायनॅपल ज्यूस पायनॅपल काय? पेरू पायनॅपल मिक्स गोड कमी आहे आता इकडे आहे वाटतं इकडे विचार त्याला विचार मस्त आहेत ना फेक फ्लॉवर्स आहेत की खरी आहेत फ्लॉवर्स फेक आहेत की खरी आहेत हा काय नाव आहे त्याचं ऑर्किड तर नाही वाटत ती कलरने हां ऑर्किडच आहे यू ऑर्किड आपल्या ऑर्किड म्हणजे एकच रंग माहिती आहे जांभळं हे वालं गुलाबी वालं मस्त मस्त खोटी वाटतात आहेत नी फुलं ती मी त्यांना विचारते खरी आहेत का खोटी आहेत खरी आहे ती ऑर्किड माहिती आहेत पण हे वेगळं आहे ना कलर ब्लू वाला मस्त वाटतं हात नाही लावायचा हात नाही लावायचा तो काका रॉयल किचन राईस रोटी नको त्याच्यात त्या थाळीमध्ये येत असेल चिकन हा चिकन थाळी वडे येणार पण त्याबरोबर दोघांमध्ये एक आम्ही हे शेअर करतो मग तिथे नाही खाल्लं तर परत टाकतो. चिकन कुठे आहे हे बघिते याच्यात बघ मग कोणती ती हॉटेलमध्ये हिला काय आधी मेनू ठरव 2 तास त्याच्यामध्ये जेवण येतं तुम्ही काय सांगताय तू चिकनमध्ये पण भाकरीच सांगा नानकी रोटी आम्ही मेनू कार्ड पण बघलं नाही आणि मेनू कार्डची ही इकडची बाजू पण बघली नाही फक्त इकडची
मी रोटी मागितली ना कारण आजची ट्रीट असा जाऊ बाई नाही का चिकन कोण देतं चिकन खायला तुला काका की काकू काय हवं चिकन खायला हॉटेल तुझ्या मागून कोण ट्राय करणार आहे सुरू तर कर बटन थाळी आहे ना ती लिंबू असा पिळायचा त्याच्यावर असा भात धुवायची असे लावायची ओठा बस आणि टिश्यू हात कोण ठेवायला दादा मी चालले हात मी काय म्हणतात भागणार मला दे हो बस शिंगा नको जॅकफ्रूट ट्राय करायची जॅकफ्रूट काय फ्लेवर काय आहे काय आपण ओरिजिनल तू ट्राय कर कशाला आईस्क्रीम चॉकलेट चालेल जाऊ बाहेर येते चल आपण बाहेर जाऊया चल दादा आणणार चल गडबड बघ आता तिथे बसली असतीस तर काय झालं असतं चॉकलेटवाला येईल कसं आहे मस्त आहे माझ्या नहीं बताएंगे बट क्या नहीं बताएंगे नहीं बताएंगे अजून एक फ्लेवर घेऊन येलेला समजतं येत नाही आजच्या दिवसाचं शेवट परत एकदा आईस्क्रीम झालेलं मस्तपैकी जेवण आणि मस्तपैकी आईस्क्रीम थँक्यू काका काकी उद्या उद्या अजून काय नाही काय वाटलं नाही कदाचित आम्ही आरामच घेऊ कारण 4 दिवस ती धावपळ गडबड झाली आहे कदाचित तुझ्या तो ब्लॉग रवात परवा कुठे तुझं सांगतो एका खास ट्रीटमेंट जाऊचं असतं आता काय असा का उद्याच्या ब्लॉगमध्ये काय परवाच्या ब्लॉगमध्ये परत